पाठीमागे 15 दिवसापूर्वी महिन्यापूर्वी म्हणजे शाळा चालू व्हायच्या अगोदर बरोबर ना, तर आपण पालक मेळावा घेतला होता. त्याच्यामध्ये म्हणजे यात्रेच्या पिरियडमध्ये त्या दिवशी आणि आपला दिवस नेमका एकच दिवस आला. त्या दिवशी आपण काय केलं, शाळा पूर्ण तयारी केली. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण एक पुस्तिका दिली होती घरी सोडायला. 2 वर्ष कोरोनाचा पिरियड होता. त्या पिरियडमध्ये काय झालं, मुलं, पालक आणि शिक्षक यांचं माध्यम पूर्णपणे तुटलेलं होतं. त्याच्यामुळे कोणाचा एकमेकाशी संपर्क झालेला नव्हता आणि संपर्क न झाल्यामुळे बालकाचा शैक्षणिक, सामाजिक, भावनिक हा विकास होता संपूर्णपणे काय झालेला होता, खुंटलेला होता. आम्ही इकडून मोबाईलवरून व्हॉट्सअपवरती बोलायचं, तिकडून विद्यार्थी बोलायचा आणि समोर मात्र काही येत नव्हतं. पण आम्ही इकडून प्रश्न विचारायचो, तो तिकडे उत्तर सांगायचा. पण तो स्वतःहून सांगतोय का पालक सांगतात, काय एवढे सांगतात, हे आम्हालाही कळलं नाही आणि त्या विद्यार्थ्यालाही पण त्याची जमनी व्हायची. त्याच्यामुळे शासनाने काय केलं, मध्यंतरीच्या काळामध्ये हा उपक्रम राबवला. शाळा पूर्ण ज्यावेळेस मुलं पहिलीमध्ये दाखले येतात त्यावेळेस त्याचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नसतो किंवा आपल्याकडे अंगणवाडी 7 दर्जा 1 नंबर आहे. त्यामुळे आपल्याकडं बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 99% म्हटलं तरी मुलांचा चांगल्या प्रकारे विकास झालेला असतो आणि सगळ्या ठिकाणी अशी परिस्थिती नसती. त्यामुळे शासनाने कार्यक्रम राबवला. पालकाचा शैक्षणिक, सामाजिक, भावनिक हा विकास झाला पाहिजे. ते तुम्ही एक पुस्तिका काढली. ती पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्याला आपण बरोबर म्हणजे पाल्याला दिली आणि आई वडिलांनी आणि त्या मुलांनी, आईने किंवा वडिलांनी दोघांपैकी एकाने त्या विद्यार्थ्याला सोडून घ्यायची होती आणि आज शाळेमध्ये घेऊन यायची होती. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी आणली असेल किंवा नसेल तो भाग आपण नाही. त्याच्यानंतर आजपासून आपली शाळा चालू झाली. आता हा उपक्रम आपण पुढे चालू ठेवणार आहे. आता मुलं आमच्या समोर आली, तो मुलगा कितपत आहे, म्हणजे त्याला काय येते काय येत नाही, त्याचा चढ उतार हे आमच्या आता लक्षात येणार. आणि तुम्ही पण पालक आम्हाला कोऑपरेटिव्ह करणार, याला ही गोष्ट येत नाही, ती गोष्ट येत नाही, आम्हाला वारंवार सांगितलं पाहिजे. म्हणजे आम्हाला तो विद्यार्थी कुठं पाठीमागे राहतोय, कुठं कमी पडतोय, आम्ही काय करणार त्याच्यावरती जास्त भर देऊन ते विद्यार्थ्याला काय करणार, तयार करून घेणार. मग त्याच्यामध्ये त्याचं वाचन असन, लेखन असन, अक्षर लेखन असन, गणनपूर्व तयारी असन, गणिताची तयारी असन, ह्या सगळ्या बाबींचा आम्ही त्याच्यावरती विचार करू. जसं आपण एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटवरती ट्रीटमेंट करतो तसंच पद्धत असते. मग त्याला हा कशामध्ये कमी पडला, याला काय करावं लागेल, त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करून ते विद्यार्थ्याला काय करणार, पुढे काढून घेणार ह्या मेळाव्याच्या माध्यमातून. त्यासाठी आपण हा मेळावा आयोजित केला होता. त्याच्यानंतर तुमच्याकडे बघा प्रत्येक ठिकाणी एक टेबल लावलेला आहे आणि त्या टेबलवरती शैक्षणिक साहित्य ठेवलेले आहे. त्याच्यावरती लिहिले त्याचा बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी. त्याच्यानंतर पालकांनी केलेल्या उपक्रम, घरी आपल्याकडे असं साहित्य असतं. समजा आई स्वयंपाक करता करता बसली, बाळा किती भाकरी झाल्यात मोज रे, त्याला जरी मोजायला सांगितलं तर त्याच्यातून त्याची गणनपूर्व तयारी होणार आहे. म्हणजे तो त्याचे अंक ज्ञान वाढणार आहे किंवा उजळणीची संख्या वाढणार आहे किंवा याला 1 म्हणायचं 2 म्हणायचं, तर अंक ओळख नसू द्या पण त्याची त्या ठिकाणी मोजण्याची प्रवृत्ती वाढणार आहे. त्याला ते कळणार आहे. आपल्याला मोजता येतं का, आता म्हणणार आई 10 भाकरी झाल्या किंवा 5 भाकरी झाल्या, म्हणजे त्याला तो 5 हाणत त्या ठिकाणी त्याला बोध होणार आणि त्याला मोजण्याची त्याच्यातून त्याचा भावनिक आणि बौद्धिक विकास त्या ठिकाणी होणार आहे. हे झालं भाकरीचं उदाहरण. घरामध्ये अनेक वस्तू असतात. आपल्या घरामध्ये आई वडील शेतामध्ये काम करतात, शेतामध्ये सुद्धा आपण मुलं बघा टोमॅटो असते ना, आता सगळे शेतकरीचे अनेक आपण हे घेतो, बाळा हे मोज रे, ते मोज रे, किंवा हे किती पैसे, पैशांचं सुद्धा त्याला म्हणजे कळायला लागतं. सगळेच त्याला मोठा ओळख असं नाही, पण आपण त्याच्याकडे 10 रुपये देतो, 5 रुपये देतो, त्याला ते ओळखत नाही. पण आपण ह्या व्यवहाराच्या माध्यमातून त्याला सामाजिक ज्ञान सुद्धा कळायला पाहिजे, सामाजिक व्यवहार सुद्धा कळायला पाहिजे. आणि हे आमच्याकडे मुलं 7 ते 8 तास असतात, पण जास्त काळ पालकांच्या सानिध्यामध्ये हा त्याचा विकास झाला पाहिजे. हा विकास होण्यासाठी आपण इथं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तुमच्या शैक्षणिक साहित्य आपल्या घरात हे शैक्षणिक साहित्य आपल्या घरात वेगवेगळे वस्तू असतात, वेळ असन, खुरपा असन, काही पण शेतीचं साहित्य असतं. बाळा ते मोज, किती खुरपी आहे, किती कुदळी आहे, मग तो सांगतो 2 कुदळे, आपण म्हणतो जा 1 कुदळ घेऊन ये, तो कधी कधी 2 घेऊन येतो. आपण म्हणतो अरे बाळा तुला 1च सांगितली होती, तू 2 घेऊन आला. मग त्याला कळायला लागतं अरे नाही 2 म्हणजे 2 वस्तू असतात, त्या 2 केल्यामुळे त्याला आपण 2 म्हणतो आणि 1 वस्तू घेतली का आपण याला काय म्हणतो 1 म्हणतो. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण घरामध्ये वस्तू असतात, कोणाकडे स्कूटर असते, मोटरसायकल असते, गाडी असते, ती माणूस असतं, त्या विद्यार्थ्याला लवकर ओळखत नाही. आपण म्हणतो मग आपल्या मोटरसायकल जायचं, मग ती मोटरसायकल स्कूटर ह्याची सुद्धा त्याला ओळख झाली पाहिजे. आपण दुसरं टीव्हीवरती कार्टून लावून देतो, कार्टून मधल्या सगळ्या गोष्टी काय खऱ्या नसतात किंवा ते एक भासवलं जातं, असं होईल. आणि मग मुलगा काय करतो ते पाहून कधी कधी त्याच विश्वास जातो आणि त्याच विश्वास गेला तर त्याच्यातच राहणार होतो. दिवस व्हायला लागतात आणि तो एकच विचार करायला लागतो, मग त्याच्या स्वतःचा विश्वास तो येत नाही. मग याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे. त्याच्यासाठी मुलांना आपण आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. नाही तर म्हणले का नाही बाजूला
जा तिकडं. आपण विद्यार्थ्याला असं म्हणतो, आई म्हणते जरा मला कामावर जायचंय, पण तिकडे सर सांगते शाळेत, नाही शाळेत मॅडमला विचार. असं त्याचा कधी अपमान करायचं नाही. त्यांनी आलं ना त्याच्यावरती त्याच्या समस्येचं निराकरण करायचं. बाळा तुला काही येत नाही ना, हा बरं ठीक आहे असं आहे बाळा, मला इथपर्यंत समजलं नाही, पण इथून पुढं जे समजत नाही ते सरांना विचार किंवा मॅडम विचार, ते तुला समजेल, आणि ते नाही समजलं तर मी तुला परत सांगेन. असं त्याला काय करायचं, जिट करायचं नाही. आणि बरेचसे पालक नेमकी हेच करतात, आणि मग ती मुलं काय होतात, आपण म्हणतो ह्या मुलाच्या डोक्यावरती परिणाम झाला, तर हा असाच वागतोय, हा शिव्या देतोय, याचा स्वभावच रागीट आहे, याला पालक जबाबदार असतात. घराचं तुमचं वातावरण कसं आहे, तुम्ही घरामध्ये जे वातावरण आहे ते हसून खेळून आनंदी जर ठेवलं तर तुमची मुलं पण तशीच घडतात, आणि ते सुद्धा हसून खेळून आनंदाने राहतात, आणि अभ्यासात त्यांची तेवढी प्रगती होती, आणि ती मुलं पुढे पुढे जातात. पण तुमच्या घरातलं जर वातावरण असं असं बघा, एक 2 वर्षापूर्वीच एक साधं उदाहरण सांगतो. मी 2 वर्ष पुण्याला शिकवतो, तर शिकता माझ्याकडे एक म्युन्सिपालिटीची शाळा होती, आणि त्या शाळेमध्ये जवळजवळ 108चा पट होता, 7वीचा वर्ग होता, वार्षिक पाठला त्या ठिकाणी गेलो. तिथे एक विद्यार्थी होता, आणि तो विद्यार्थी वयाने खूप मोठा होता. मित्रांनो, 1 मिनिट ऐकायचे तुमच्यासाठी चाललंय. तो इतका मोठा होता वर्गात, त्या वर्गात सगळी बळगिरी तोच करायचा, तो चेन घेऊन फिरायचा. आणि नेमकी त्याच वर्गावरती माझा वार्षिक पाठ आला, आणि त्याच वर्गावरती मी शिकवायला गेल्यानंतर त्या मॅडमने सांगितलं, बघ त्या पण सांगितलं, हा विद्यार्थी आम्हाला कोणालाच ऐकत नाही, आणि कसा वर्ग हँडल करायचा तो तुम्ही करा. 108 विद्यार्थी आहे, आणि वर्गात मुलं अजिबात शिकून देत नाही. बरं ठीक आहे म्हणलं मॅडम, मी पाहतो. गेल्याच्या नंतर पहिले त्या विद्यार्थ्याला हँडल केलं, त्याला त्याची चौकशी केली, आपण केली, त्याला खूप बरं वाटलं. त्याला म्हणलं बाळा तू काय चेंज करून येतो, तो माझ्या वडील 10 रुपयाला. बघा त्यांनी मला त्याची मग त्याच्या घरची आखी हिस्ट्री सांगायला सुरुवात केली. तो जो परिस्थितीमध्ये राहत होता, आई वडील 10 रुपयाचे त्याच्या आईला मारायचे, घरातून काही तिने कमवून आणले पैसे नेऊन विकायचं, त्याची 10 रुपयाची त्याची हिस्ट्री जाणून घेतली. त्याला खूप बरं वाटलं तर तो विद्यार्थी बेंचवरती बसला, अख्खा वर्ग शांत केला. अख्खा वर्ग शांत केल्यानंतर मी वार्षिक पाठ घ्यायचं, शांत कसं काय बसवलं, आम्हाला मुलं ऐकत नव्हती. आणि मग त्याची चौकशी चालू जाणून घेतली. नंतर 8 दिवसांनी विद्यार्थी परत माझ्याकडे आला. 8 दिवसांनी आमचं तिथलं प्रशिक्षण संपल्यानंतर तो विद्यार्थी म्हणला, सर माझ्या एकदा तरी घरी चला. कशासाठी, तर माझ्या आईला सांगा, वाटलं सांगा, मला शिकायचंय. म्हणजे त्या मुलाची सुद्धा शिकण्याची जिद्द होती, पण तिच्या वातावरणामुळे त्या विद्यार्थ्यावरती पूर्णपणे परिणाम झाला असता. मग याला आपण पालक, आई वडील पालक म्हणून घरातल्या व्यक्ती जबाबदारी हे विद्यार्थ्यांना. याला कसं करायचं, आम्ही खूप शिकवण्याचा प्रयत्न करणार. आम्ही तुम्ही म्हणलो तर तुम्ही आम्हाला येऊन सांगायचे, आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार, आम्ही त्याच्यासाठी बसले, आणि शास्त्राने आमची त्याच्यासाठी नेमणूक केली आहे. आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे, पुढे नेले पाहिजे, हे आमचं कर्तव्यच आहे. पण त्यातून आम्ही पुढे कमी पडतो हे पालकांनी आम्हाला दाखवून दिलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे, म्हणजे आम्हाला सुद्धा काम करताना अधिक हुरूप येतो. आणि आपल्या घरातलं वातावरण कसं ठेवायचं, आपल्या विद्यार्थ्यांना किती पुढे द्यायचं हे आपण पालकांनी समजून घेतलं पाहिजे. आता इथे सगळे पालकच आहे. आई जर असते तर जास्त काळ आईच्या सानिध्यात मुलं असतात, मुलं मुली सगळे असतात, त्यांना सुद्धा जर हे पटलं असतं तर त्यांना अजूनच सपोर्ट भेटला असता, किंवा तुमची मुलं अजूनच पुढे गेली असते. ते जर आले असते तर आम्हाला अजूनच बरं वाटलं असतं. पण पुढचं मेळावा भेटणार आपण प्रत्येक पालकाला असं सांगणार आहे का, तू पण आला पाहिजे, आणि तुझ्या आईला पण घेऊन आला पाहिजे, तुझ्या वडिलांना पण घेऊन आला पाहिजे, म्हणजे आम्हाला अधिकच स्पष्टीकरण देता येईल, आणि तुमची मुलं चांगली प्रगती करून पुढे कशी जातील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आणि शाळा सुद्धा प्रयत्न करेल. मग ही त्यासाठी हा मेळावा आयोजित केला म्हणून आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची होती. फक्त आता एकेका विद्यार्थ्याला आम्ही जोडी तिथे ठरवणार, प्रत्येक करू. आपल्याकडे वेळ कमी, तुमच्याकडे वेळ कमी, आम्हाला मस्त वाटते सांगावं किंवा माहिती द्यावं, पण आमच्याकडे वेळ कमी, तुमच्याकडे पण वेळ कमी आहे. फक्त एकेका 2 विद्यार्थ्यांना आपण तिथे नेऊ, तिथे सुरुवात बसून त्याला तुम्ही सांगायचं, निश्चित दाखवायचं, बाळा हे काय हे अक्षर